बातमी पाहूया मुंबईमधून। मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांचा आज मंत्रालयावर मोर्चा धडकणार आहे। बेस्ट कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बेस्ट वर्कर्स युनियन आक्रमक झाली। बेस्टच्या समस्यांकडे आणि मागण्यांकडे मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढला जातोय। खासगी कंत्राटी भाडेतत्वावरच्या बस कायमच्या बंद करण्याची मागणी ही बेस्ट वर्कर्स युनियनची आहे। बेस्टच्या मालकीच्या बस विकत घेण्यासाठी आर्थिक निधी मंजूर करण्याची सुद्धा यामध्ये मागणी आहे। युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी ही माहिती दिली। बेस्ट उपक्रमानं प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टर मार्फत भाडेतत्वानं बस घेण्याची पद्धत कायमस्वरूपी बंद करावी अशी युनियनची मुख्य मागणी आहे। 11 जून 2019 रोजी झालेल्या कराराचं पालन करावं। बस गाड्या विकत घेण्यासाठी आवश्यक आर्थिक निधी महापालिकेनं त्वरित बेस्ट उपक्रमाला मंजूर करावा अशा युनियनच्या मागण्या आहेत। आपले प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याकडून या संदर्भातला अधिकचा तपशील घेऊया। धनंजय, मागच्या काही दिवसांमध्ये बेस्टच्या या सगळ्या मागण्यांना वेग येताना पाहायला मिळतो। म्हणजे बेस्ट वर्कर्स युनियन, बेस्ट कामगार सेना, जवळपास सगळ्या संघटना या आक्रमक होत आहेत। आज थेट मंत्रालयावर मोर्चा निघतो। नक्कीच विक्रांत, जर पाहिलं तर आज बेस्ट कामगार सेनेकडून विविध या आधी सुद्धा मुद्दे उचलण्यात आले होते आणि आता जे युनियनचे लीडर आहेत शशांक राव हे सुद्धा आज मंत्रालयावर थेट धडक मोर्चा आणणार आहेत। विविध मागण्या आहेत। सगळ्यात महत्त्वाची मागणी म्हणजे बसच्या ताफ्यामध्ये स्वमालकीच्या बस या घ्याव्या, कंत्राट पद्धतीच्या बस ज्या आहेत त्या बंद कराव्या अशी प्रमुख मागणी आहे। आणि याआधी झालेल्या बैठकीत सुद्धा फक्त आश्वासनं मिळाली, या आश्वासनांची पूर्तता अद्याप झालेली नाहीये, त्यामुळे ती लवकरात लवकर करावी अशी सुद्धा मागणी यामध्ये आहे। आणि या सगळ्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं लक्ष वेधण्यासाठी आज हा मोर्चा निघणार आहे। वेळ अद्याप कळलेली नाहीये, मात्र या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने बेस्ट कर्मचारी हे उपस्थित असणार असल्याची माहिती सुद्धा मिळते। त्यामुळे हा मोर्चा यशस्वी होतो का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। आणि त्यानंतर या मोर्चानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या सगळ्यावर तातडीने लक्ष सुद्धा घालतायत का, या प्रश्नांसंदर्भात ते कशा पद्धतीने पाठपुरावा घेऊन हे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करतात हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। विक्रांत, खरं आहे धनंजय, मंत्रालयावर मोर्चा काढल्यानंतर तरी या सगळ्या मागण्यांसंदर्भात तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या तपशिलासाठी।